कितीही त्रास झाला तरी चालेल, पण नातेवाईकांना कधीच सांगू नका या 10 गोष्टी. मित्रांनो, नातं हा आपला जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या आयुष्यात नाती खूप महत्त्वाची असतात, पण प्रत्येक नातं आपल्यासाठी तितकंच सुखद आणि सुरक्षित असेल असं नाही. आणि हे आपल्याला जसा वेळ जातो तसं हळूहळू कळू लागतं. एखादं संकट आलं, अडचण आली की आपल्याला नातेवाईक आठवतात. आपण त्यांचा सल्ला घेतो. त्यावेळी कोणीतरी आपलं ऐकावं, आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं आणि म्हणूनच आपण नातेवाईकांकडे मन मोकळं करतो. पण अनेक वेळा याच गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो. हेच शब्द पुढे आपल्याच विरोधात वापरले जातात. अनेकदा आपली अडचण त्यांना वेदना वाटत नाही, तर ती त्यांच्यासाठी चर्चेचा, चवीने चघळण्याचा विषय बनते. आपली प्रगती पाहून काही नातेवाईकांचा जळफळाट होतो. बाहेरून गोड बोलणारे नातेवाईक आतून काय विचार करत असतील हे ओळखणं सोपं नसतं. म्हणूनच प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगावी असं नाही. काही गोष्टी आपल्या सिक्रेट असतात. त्या मनात सुरक्षित ठेवल्या तरच आपला सन्मान, शांतता आणि मनःशांती टिकते. शब्दांवर नियंत्रण असणाऱ्या माणसाला जखमी करणं अवघड असतं. नातेवाईक वाईटच असतात असं नाही, पण सगळेच चांगलेही नसतात. म्हणून शहाणपण यातच आहे की कोणती गोष्ट कधी आणि कुणाला सांगायची हे ठरवता आलं पाहिजे. आज आपण अशाच 10 गोष्टी पाहणार आहोत, ज्या नातेवाईकांपासून कायम लपवून ठेवलेल्याच बऱ्या असतात. 1. तुमची खरी कमाई आणि आर्थिक स्थिती. तुमची कमाई म्हणजे तुम्ही गाळलेल्या घामाची किंमत असते. तुमच्या कष्टांचा तो मोबदला असतो. मग ती जास्त असो किंवा कमी, तुमच्या दृष्टीने तिचं मोल मोठंच असतं. पण नातेवाईकांच्या नजरेत ती मेहनत नसते, तर ते तुलना करण्याचं माध्यम असतं. तुम्ही कमी पगार आहे म्हणून सांगितलं तर लगेच कुणाचा मुलगा किती जास्त कमावतो याच्याशी तुमची तुलना सुरू होते. जास्त पगार आहे म्हणून सांगितलं तर उधारीचे, मदतीचे, अपेक्षांचे ओझे तुमच्यावर टाकले जाते. हळूहळू तुमचा पैसा तुमचा राहत नाही, तर सगळ्यांसाठी तो चर्चेचा विषय बनतो. तुम्ही तुमच्या आवडीनिवडी जपण्यासाठी खर्च करीत असाल तर तुमच्यावर वायफळ खर्च करता अशी टीका सुरू होते. तुमच्या सवयी बाहेर काढल्या जातात. स्वतःसाठी काही केलं तरी लोक म्हणतात, एवढे पैसे खर्च करायची गरज आहे का? कमाई सांगितली की समाधान कमी आणि डोक्याला त्रास जास्त मिळतो. नातेवाईक तुमच्या पैशावर खुश होत नाहीत, ते फक्त त्यातून स्वतःचं गणित मांडतात. आज बँक बॅलन्स सांगितला की उद्या तुमची मानसिक शांती हरवणार. म्हणून जितकं कमी सांगाल तितकं डोकं शांत राहील. पैसा गुप्त ठेवल्यानेच नात्यामध्ये गोडवा राहतो. म्हणून कधीच कोणाला तुमची खरी कमाई आणि आर्थिक स्थिती सांगू नका. 2. तुमचे प्रेमसंबंध. तुम्हाला कोण आवडतं किंवा भूतकाळात कोण आवडत होतं. प्रेम ही खूप नाजूक भावना असते आणि ती सगळ्यांसमोर उघड करणं नक्कीच धोकादायक ठरू शकतं. नातेवाईक प्रेमाकडे भावना म्हणून पाहत नाहीत. ते त्यात जातपात, पैसा, मानमरातब पाहत असतात. एकदा का तुम्ही त्या व्यक्तीचं नाव सांगितलं की त्यांची CID प्रमाणे तुमची चौकशी सुरू होते, टीका सुरू होते, तुमच्यावर शंका घेतल्या जातात. हळूहळू तुमचं प्रेम बदनाम केलं जातं. तुम्ही आनंदी असाल तरी ते हा आनंद टिकू देत नाहीत. प्रेम टिकवायचं असेल तर त्याला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवणंच शहाणपणाचं आहे. नातेवाईकांना तुमचं मत काय आहे, तुम्ही आनंदी आहात का, यापेक्षा माझं मत नातेवाईक म्हणून ऐकलंच पाहिजे असं वाटत असतं. अनेक नाती तुटण्यामागे बाहेरचे हस्तक्षेप कारणीभूत ठरतात. प्रेमात अडचण आली तर सगळ्यात आधी खुश होणारी हीच लोकं असतात. म्हणून प्रेम जपायचं असेल तर ते शांतपणे गुपचूप जपावं. प्रेम बोलून दाखवायचं नसतं, ते निभावून दाखवायचं असतं. योग्य वेळ आली की ते सांगावं लागणारच आहे, पण घाई करू नका. तसंच भूतकाळात जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तेही अशा आगाऊ नातेवाईकांच्या कानावर जाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून अशा लोकांसमोर कमी बोलणं हिताचं असतं. 3. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस नातेवाईकांना सांगायची काहीच गरज नाही. संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तो आल्याशिवाय यश नाही आणि प्रगतीसुद्धा नाही. आपल्या यशाचं मोलही या संघर्षामुळेच अधोरेखित होतं. पण तो सगळ्यांना सांगणं गरजेचं मुळीच नसतं. कारण सगळीच लोकं तुमच्या कष्टांकडे आदराने पाहतील असं नाही. उलट ते त्याला तुमची कमजोरी समजू शकतात. त्यांना असंही वाटू शकतं की या एवढ्या गोष्टीसाठी एवढा त्रास होण्याची गरजच नव्हती. आणि हे ऐकल्यावर तुमच्या मनाला होणाऱ्या जखमांची कल्पना न केलेलीच बरी. तुम्ही जे दिवस भोगले ती त्यांच्यासाठी निव्वळ कथा असते, पण तुमच्यासाठी ते कष्ट असतात. काही नातेवाईक तर तुम्ही पुढे गेलात तरी तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या भूतकाळाचा उल्लेख करून ते वारंवार तुम्ही कसे गरीब होता, कसे छोटे होता याची जाणीव करून देतात. आपला संघर्ष सांगितला की लोक सहानुभूती व्यक्त करतात, हेही योग्य नाही.
तुम्ही स्वतःवर मेहनत करून उभे राहिलात हे त्यांना पचवणं जड जातं. म्हणून संघर्ष त्या माणसालाच सांगा जो तुमच्या डोळ्यातलं पाणी ओळखू शकतो आणि तुम्हाला धीर देऊ शकतो. काही जखमा भरण्यासाठी मनाच्या कोपऱ्यातच ठेवाव्या लागतात. 4. घरातील भांडणं, संघर्ष आणि मतभेद. प्रत्येक घरात वाद, भांडणं होतात हे कॉमन आहे. पण त्या भांडणाचा तमाशा कसा होतो हे बघायचं असेल तर एखाद्या तिरकस डोक्याच्या नातेवाईकाला ते सांगून बघा. ते उत्तम प्रकारे तुम्हाला राईचा पर्वत करून दाखवतील. काही नातेवाईकांसाठी तुमच्या घरातील भांडण हा मनोरंजनाचा विषय असतो. ते तुम्हाला त्या प्रसंगावर सोल्युशन काय आहे हे सांगणार नाहीत. उलट मस्तपैकी मीठ मसाला लावून ते दुसऱ्या नातेवाईकांना या बाबतीतल्या बातम्या पुरवतात. तुमच्या घरातली छोटी गोष्ट बाहेर मोठी करून सांगतात. असे नातेवाईक तुमचं घर जोडत नाहीत तर त्याला अजून तडा देतात. घरातली भांडणं घरातच मिटवा. नको त्या नातेवाईकांना त्याची माहिती देण्याची काही गरज नाही. 5. तुमची भविष्यातील मोठी स्वप्न, तुमचे पुढचे प्लॅन्स. तुमची भविष्यातील स्वप्न आणि योजना पूर्ण होईपर्यंत सिक्रेट ठेवलेलीच चांगली. नातेवाईक एकतर आपण स्वप्न पाहिली की त्यात खोडा घालतात. तुला जमेल का, तुझ्याने होईल का असं बोलून आधीच त्यात अडचणी शोधतात. तुम्ही काही सांगायची सुरुवात करा की ते नकारात्मक बोलायला सुरुवात करतात. त्यांच्या अशा बोलण्यामुळे तुमचा आत्मविश्वास डळमळीत होतो. आपण ठरवलेलं एखादं काम नाहीच यशस्वी झालं तर मग हे आपल्यावर हसायलाही मोकळे. आणि आपण त्यात देवाच्या कृपेने आपल्या मेहनतीने यशस्वी झालो तर त्यावरही हे म्हणणार नशीब चांगलं होतं म्हणून झालं. म्हणजे पुन्हा आपल्या मेहनतीची किंमत त्यांच्या दृष्टीने शून्यच. तुमच्या प्रत्येक कल्पनेला श्रोता हवाच असं काही जरुरी नाही ना. काही स्वप्न फक्त कृती मागतात. म्हणून योजना पूर्ण होईपर्यंत गप्प राहणंच योग्य. 6. तुमची मानसिक स्थिती, तुमचं दुःख. आपण माणूस आहोत. वेळोवेळी कोणाच्या बोलण्याने, वागण्याने आपल्याला वाईट वाटतं, अपमान झाल्यासारखं वाटतं, आपण दुखावले जातो. असं असताना आपल्याला वाटतं कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं. अशात एखादा नातेवाईक गोडबोल्या असला की तो तुमचं दुःख समजून घेतल्याचं नाटक करून तुमच्या मनातलं सगळं काढून घेतो आणि ते हे सारं ऐकून तुमची मजा घेत असतो. आणि यातून ते निष्कर्ष काढतात की तुम्ही मूर्ख आहात. तुमचं दुःख, त्रास यांच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतो. तो त्यांच्यासाठी फक्त टाईमपास करण्याचा विषय असतो. ते तुमच्या भावनांकडे कमकुवतपणा म्हणून पाहतात. कदाचित पुढे त्याच गोष्टी तुमच्या विरोधात वापरल्या जाऊ शकतात. आपला मानसिक त्रास आपल्या बदनामीचं कारणही होऊ शकतो. म्हणून योग्य माणूस ओळखूनच आपलं मन मोकळं करावं किंवा अशावेळी शांत राहणंच जास्त सुरक्षित असतं. 7. तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना करीत असाल तर ते कोणाला सांगू नका. एकतर कधीच आपली तुलना कोणाशी करू नये. प्रत्येक माणूस वेगळा असतो. तरीही तुम्ही स्वतःची तुलना कोणाशी केलीच आणि हे जर एखाद्या आगाऊ नातेवाईकांनी ऐकलं तर ते ती गोष्ट कायम लक्षात ठेवतात. पुढे याच गोष्टीचा तुमच्या विरोधात वापर करतात. तुम्ही स्वतःला चुकून कमी लेखलत की ही लोकंही तसंच करतात. तुमची ओळख तुमच्या कमतरतेशी जोडली जाते. प्रत्येक वेळी कुणीतरी तुमच्यापेक्षा कसा चांगला आहे हे तुम्हाला दाखवलं जातं. यामुळे तुमचा आत्मविश्वास हळूहळू कमी होतो. यांच्याकडून कोणत्याही मार्गदर्शनाची अपेक्षा तर मुळीच नसते, उलट टोमणे मिळतात. म्हणून स्वतःच्या मनातली शंका बाहेर बोलू नका. स्वतःला कमी समजू नका. 8. तुम्ही कोणाला केलेली मदत किंवा दान किंवा मदत ही एक पवित्र गोष्ट असते, पण ती इतरांना सांगितली की त्याला दिखावा म्हटलं जातं. नातेवाईक तुमच्या चांगुलपणातही दोष शोधतात. तुम्ही केलेल्या मदतीचाही ते वेगळाच अर्थ काढतात. तुम्ही म्हटलं की आम्ही त्या गरजूला अशी मदत केली तर त्यावर त्यांचं म्हणणं असतं, हो का, आम्हाला गरज होती तेव्हा तर तुम्ही कारणं सांगितली, आता बरं यांना मदत केली. काही नातेवाईक तर तुमच्या उदारतेचा फायदा घ्यायला लागतात. मदत गुप्त ठेवली तरच त्याचं समाधान मिळतं. आपल्या चांगुलपणाचं प्रदर्शन करू नये. काही गोष्टी देवात आणि आपल्यातच राहू द्याव्यात. 9. तुमची सगळ्यात मोठी कमजोरी कोणालाच कळता कामा नये. प्रत्येकाकडे काही ना काही कमजोरी असते. सहानुभूती मिळवण्यासाठी तिचं प्रदर्शन मांडण्याची गरज मुळीच नाही. या गोष्टी नातेवाईकांना सांगितल्या की तेच त्यांचं शस्त्र बनतं. भविष्यात वाद झाला की तेच मुद्दे काढले जातात. तुमची कमजोरी तुमची ओळख बनवली जाते. विश्वासाने सांगितलेली गोष्ट अपमानाचं कारण ठरते. नातेवाईक तुमच्या दुखऱ्या जागेवर वार करतात. यातून तुम्हाला खूप त्रास होतो. स्वतःची रक्षा आपल्याला स्वतःच करावी लागते. 10. आयुष्यात तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण होण्याआधी सांगितलं तर त्यांची खिल्ली उडवली जाते. नातेवाईक आधी हसतात, मग ते इतरांना खोचक पद्धतीने सांगतात.
तुमचा आत्मविश्वास कमी करतात, तुमच्या कल्पनांना अशक्य ठरवतात. त्यांना तुमचं यश नको असतं आणि यात जर तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वप्न जर या नातेवाईकांसमोर आल्या तर आधी ते म्हणतात याची लायकी आहे का हे मिळवण्याची, किंवा तो जर श्रीमंत असेल तर म्हणतो की हा आपल्याकडे बघून बघा कशी स्वप्न बघायला शिकला. ते आपल्याला कमजोर ठरवतात. म्हणून आधी काम करा, नंतर बोला. स्वप्न कृतीने जिवंत होतात, शब्दांनी नाही. आयुष्यात शांतपणे प्रगती करा. जेव्हा हत्ती पुढे जात असतो ना तेव्हा कुत्रे भुंकत असतात. म्हणून हत्ती काही आपली चाल थांबवतो का? नाही ना. मग तसंच आपल्या आयुष्यात पुढे जात राहा. नातेवाईक बोलतील, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. मित्रांनो, सगळेच नातेवाईक म्हणजे काही आपले शत्रू नाहीत, पण सगळेच आपले हितचिंतकही असतात असंही नाही. जीवनात मनाची शांतता हवी असेल तर आपल्याला आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवायला हवं. सगळ्याच गोष्टी प्रत्येकाला सांगणं गरजेचं नसतं. स्वतःची किंमत स्वतः ठरवावी लागते. आपण स्वतःला जपलं तरच जग आपल्याला जपतं. आत्मसन्मान ही मोठी संपत्ती आहे. ती टिकवण्यासाठी थोडं शांत आणि बरंच सावधही राहावं लागतं. नात्यांमध्ये योग्य मर्यादा ठेवल्या तर नाती टिकतात. शहाणपण म्हणजे या असल्या नातेवाईकांचं सगळं सहन करणं नाही, तर त्यांना योग्य ठिकाणी थांबवणंही आहे. स्वतःला महत्त्व द्या, स्वतःला जपा आणि गरज नसताना आपलं मन अशा कोणत्याही व्यक्तीसमोर उघड करू नका. शांत राहणारा माणूसच खऱ्या अर्थाने सुरक्षित राहू शकतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.